छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण स्वारीवरती जातेवेळी या निप्पाणी आणि संकेश्वर जवळ येऊन गेले. त्यांच्या कृष्णा घोडीच्या पाऊलखुणा आजही या गोष्टींना उजाळा देतात. तर नमस्कार भावांनो, मी विशाल कर्नाटक महाराष्ट्र भटकंती दौऱ्याच्या 8व्या एपिसोड मध्ये आज आलोय. मला वाचवा अशी प्रत्येक माणसाला हाक देणाऱ्या वल्लभगडावरती. स्वराज्याची उभारणी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी सह्याद्रीचे गडकिल्ले जिंकून बांधून थांबले नाहीत. स्वराज्याच्या सीमांचे सुद्धा रक्षण झाले पाहिजे म्हणून गोव्यातील पोर्तुगीजांवर आणि हबशांच्या फौजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा वल्लभगड स्वराज्यात घेतला. या गडावरती पाहण्यासाठी भरपूर आहे, पण आज या गडाची अवस्था दाखवणे गरजेचे आहे. बाहेर अशी अवस्था आहे तर आत कशी असेल हा प्रश्न नक्कीच तुम्हाला सुद्धा पडला असेल. हा किल्ला पाहत असताना सुरुवातीला या किल्ल्यावरती गोमुखी दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. आतमध्ये मारुतीचे मंदिर आहे, त्याच्या बाजूला चौकोनी विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये जाण्यासाठी खोदलेला भुयारी मार्ग खूपच थरारक आहे. या किल्ल्यावरती आपल्याला गुहेमध्ये असलेले सिद्धेश्वराचे मंदिर पाहायला मिळते. ही गुहा इथूनच जवळ असलेल्या संकेश्वर शहरामध्ये निघते. या किल्ल्यावरती एक मोठा ढासळत चाललेला बुरुज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. किल्ल्याच्या आत आणि तटबंदीवर उगवलेली झाडे अतिक्रमण झालेली साक्ष देतात. महाराजांनी जसे माणसाला माणूस जोडून स्वराज्य उभे केले, तसेच दगडाला दगड जोडून हे गडकोट किल्ले उभे केलेले आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने एवढेच सांगायचे आहे की गडकोट वाचले पाहिजेत, नाहीतर येणाऱ्या पिढीला दाखवायला एक दगडही शिल्लक राहणार नाही. या दौऱ्यात माझ्यासोबत होते ही मंडळी. भेटू पुढच्या दौऱ्यामध्ये. जय शिवराय.